जालना जिले के घन सावंगी तालुका की बोधलापुरी गांव में सरपंच ने हत्या कर दी। 8 दिन होने को है, अभी तक आरोपी फरार है। पुलिस प्रशासन जल्दी से आरोपी पकड़ना चाहिए, नहीं तो हम बड़ा आंदोलन करेंगे, ऐसा उनके माता पिता ने बोल दिया है। उद्या साहेब आज आता ठीक आहे, आज हे आमच्या सोबत अंत्यविधी वगैरे उद्या आम्हाला फक्त एकच अपेक्षित आहे, उद्या पुन्हा 1-2 दिवसानंतर म्हणा काही म्हणा इथं येऊन आम्हाला म्हणजे स्वतः मांडी घालून बसायचं काम नका। एवढं नाही तर आम्हाला काय ते पुन्हा डबल काम सोडून पुन्हा हे दुःखाचं आहे, आश्वासन आहे, असं होणार नाही। तुम्हाला संध्याकाळपर्यंत रिझल्ट आता आम्हाला कळतं की आज तुम्ही किती केलं तर कोणी बसेल नाही रात किंवा तुम्ही गेले लगेच आणलं हे आम्ही समजू शकतो, पण आज ज्या तीव्र भावना आहे ही चर्चा आम्ही त्यांना तिथे बी सांगितली, पण त्यांचं समोर समोर एकदा तुमची चर्चा झाली अजून समज घेऊन निघून जाते। मला काही हे पोलीस स्टेशनला आले ते त्यांच्या भावना व्यक्त केल्यात, मला त्याच्याबद्दल काही त्यांनी किती शांततेने फिर्याद दिली। आपण तुम्ही चर्चा म्हणजे तुम्ही तुमची समजा ड्युटी सोडून तुम्ही भावनिक होऊन माणूस म्हणून सांगितलं की यांनी खरंच मी 10 मिनिटं त्यांच्याशी तुम्ही बोलले, व्यवस्थित बोलले, त्याला चर्चा केली। नगराध्यक्ष काही तुम्ही ते अजिबात टेन्शन घेऊ नका, काय दुःख आहे त्या माऊलीला काय दुःख आहे त्यांचं दुःख कोणीच जाणू शकत नाही, त्यांचं दुःख त्यांना ठीक आहे। सगळ्याला त्यांच्या भावना महत्वाच्या आहे, तुम्ही जे करणार आहात त्याच्यावर विश्वास ठेवणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे। फक्त आम्हाला 2 दिवसात तुम्ही द्यायला अटक करून पुढे जाणार अटक नाही लगेच साधा झाली पाहिजे, अटक होऊन काय होईल यांना काय वाटतंय, यांना एकच समज की एक आरोपी अटक आहे, हे तुम्हाला हे फरार होते, भानगडी होते, अटकपूर्व जामीन होईल अशातला काय यांचा समज आहे। कुठेही जाऊ देत ड्युटी सोडून तुम्ही भावनिक होऊन माणूस म्हणून सांगितलं की यांनी खरंच मी 10 मिनिटं त्याच्याशी तुम्ही बोलले, व्यवस्थित बोलले, त्याला नगराध्यक्ष काही तुम्ही ते अजिबात टेन्शन घेऊ नका, काय दुःख आहे त्या माऊलीला काय दुःख आहे त्यांचं दुःख कोणी जाणू शकत नाही, त्यांचं दुःख त्यांना आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, आमचं मत आहे साहेब, बाकी काही तुम्ही जे करणार आहात त्याच्यावर विश्वास ठेवणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। मी आलो तुमच्या समोर, आम्ही तुमच्या समोर उभा करू, बस कुठे जाणार डिपार्टमेंट आहे त्याला हातीने लागले एवढं सोपं नाही। मग आपण काय काय यांना काय वाटतंय, यांना एकच समज की एक आरोपी अटक आहे, हे तुम्हाला हे फरार होते, भानगडी होते, अटकपूर्व जामीन होईल अशातला काय यांचा समज आहे। कुठेही जाऊ देत आपण 5च्या 5 आरोपी अटक करू। संदर्भ देऊन तुम्ही काय करा, एक सामान्य पत्र द्या, अर्जंट आहे फक्त आजची आज। व्हिडिओ तारीख दिली त्या पत्रात, व्हिडिओचं पत्र पोलीस स्टेशनला जाईल, त्या दिवशी ती पोलीस प्रोटेक्शन मागवली, त्या दिवशी आत करून काढा, मॅडमला 13 म्हणून निघला असेच मला व्हिडिओ आता कॅम्पस बसायला काय व्हिडिओ